पंढरपूरचा पांडुरंग हा भगवान विठ्ठल म्हणूनच ओळखला जातो आणि तो महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च आराध्य देव आहे। विठ्ठलाला भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाचेच एक प्रेमळ आणि जनसामान्यांसाठी सहज उपलब्ध असलेले रूप मानले जाते। विठ्ठल या नावाची व्युत्पत्ती वीट आणि स्थळ या शब्दांवरून झाली असावी, कारण तो विटेवर उभा आहे। पुराणांमध्ये आणि संत साहित्यामध्ये विठ्ठलाला कृष्णाचा अवतार, विष्णूचे रूप किंवा परब्रह्म असे संबोधले आहे। विठ्ठल आणि बुद्धांच्या संबंधांवर आधारित विविध विचार, अनेक अभ्यासक, विचारवंत आणि काही संतांनी विठ्ठल आणि गौतम बुद्ध यांच्यात काही संबंध जोडला आहे। हे संबंध केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नाहीत, तर ते ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंनाही स्पर्श करतात। 1. विष्णूच्या दशावतारातील बुद्ध। हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या 10 अवतारांमध्ये बुद्धाला 9वा अवतार मानले जाते। या परंपरेनुसार विठ्ठल हे विष्णूचेच एक रूप असल्याने काहीजण विठ्ठलाला बुद्धाचे एक रूप मानतात। या दृष्टिकोनातून विठ्ठलाचे बुद्धत्व हे विष्णूच्या अवतार कल्पनेचाच एक भाग आहे। उदाहरण: काही विद्वानांच्या मते जेव्हा भारतात बौद्ध धर्माचा प्रभाव ओसरू लागला, तेव्हा बुद्धाच्या मूर्तींना किंवा त्यांच्या तत्वांना हिंदू धर्मात सामावून घेण्यासाठी त्यांना विष्णूचा अवतार मानले गेले। पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती आणि बुद्धाच्या काही मूर्तींमध्ये आढळणारे शांत, ध्यानस्थ आणि हात कमरेवर ठेवलेले मुद्रा साम्य हे या मताला बळकटी देते। 2. संत साहित्यातील दाखले। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील अनेक संतांनी आपल्या अभंगांमध्ये आणि साहित्यात विठ्ठलाला बुद्धाचे रूप मानले आहे। संत तुकाराम महाराज त्यांनी आपल्या एका प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे, बुद्ध अवतार माझा बा पांडुरंग, नामे ठेविले सांग बौद्ध रूप। यातून तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे विठ्ठलाला बुद्धाचे रूप मानले आहे। संत नामदेव महाराज त्यांच्या साहित्यातही विठ्ठलाला बुद्धाच्या रूपात पाहिले आहे। हे संत एका व्यापक, सर्वसमावेशक आणि जातीनिरपेक्ष भक्तीचे पुरस्कर्ते होते। हे दाखले असे सुचवतात की महाराष्ट्रातील भक्ती चळवळीने, विशेषतः वारकरी संप्रदायाने, बुद्धाच्या समता आणि करुणेच्या तत्वांना विठ्ठल भक्तीमध्ये सामावून घेतले। 3. सामाजिक आणि तात्विक साम्य। विठ्ठल आणि बुद्ध यांच्यात काही सामाजिक आणि तात्विक साम्य आढळतात। समानता आणि अहिंसा। बौद्ध धर्म समानता आणि अहिंसेला महत्त्व देतो। त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायात जात, धर्म, लिंग असा कोणताही भेदभाव मानला जात नाही। सर्व वारकरी एका पंक्तीत बसून भोजन करतात आणि भेदाभेद भ्रम, अमंगळ असे मानतात। विठ्ठलाने कोणताही भेद न करता सर्वांना आपले मानले। ही कल्पना बुद्धांच्या शिकवणीशी सुसंगत आहे। कर्मकांड विरहित भक्ती। बौद्ध धर्माप्रमाणेच वारकरी संप्रदायात बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक भक्ती, नामस्मरण आणि सदाचाराला अधिक महत्त्व दिले जाते। करुणा आणि सहानुभूती। बुद्धांच्या शिकवणीतील करुणा आणि सर्व जीवांबद्दलची सहानुभूती विठ्ठल भक्तीमध्येही दिसून येते। विठ्ठलाला दीनदुबळ्यांचा कैवारी आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव मानले जाते। 4. ऐतिहासिक आणि पुरातात्विक दृष्टिकोन। काही इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ असे सुचवतात की पंढरपूरचा प्रदेश एकेकाळी बौद्ध धर्माचा प्रभाव असलेला प्रदेश असू शकतो। त्या ठिकाणी असलेले काही प्राचीन अवशेष किंवा मूर्ती बुद्धांशी संबंधित असू शकतात, ज्या कालांतराने विठ्ठलाच्या रूपात बदलल्या गेल्या। तथापि यावर अजूनही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत आणि हा एक संशोधनाचा विषय आहे। निष्कर्ष: थोडक्यात, पंढरपूरचा पांडुरंग हा प्रामुख्याने भगवान विठ्ठलच आहे, जो विष्णूचेच एक रूप मानला जातो। मात्र ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक कारणांमुळे तसेच संत साहित्यातील दाखल्यांमुळे विठ्ठल आणि बुद्ध यांच्यातील संबंधांचा विचारही केला जातो। ही दोन्ही मते परस्परांना छेद देणारी नसून ती भारतीय संस्कृतीतील एकात्मता आणि विविध धार्मिक विचारांच्या समन्वयाचे एक सुंदर उदाहरण आहे। वारकरी संप्रदायासाठी विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व असून तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। याबद्दल